इंडियन रिझर्वेशन सिस्टीम मध्ये तुम्ही एससी, एसटी आणि ओबीसी या 3 कॅटेगरी बद्दल नक्कीच ऐकलं असेल, पण यामधला फरक काय आणि त्या कशा आयडेंटिफाय होतात? तर चला सर्वप्रथम जाणून घेऊ शेड्यूल कास्ट कॅटेगरी बद्दल। या कॅटेगरी मध्ये अशा कम्युनिटीचे लोक येतात ज्यांना त्यांच्या जातीवरून डिस्क्रिमिनेशन आणि एक्सक्लुजन फेस करावं लागलं आणि आत्ताच्या काळातही काही ठिकाणी त्यांना डिस्क्रिमिनेशन सहन करावं लागतं। सेकंड कॅटेगरी आहे शेड्यूल ट्राइब। या कॅटेगरीमध्ये अशी कम्युनिटी येते जी रिमोट किंवा फॉरेस्ट एरियामध्ये राहते। त्यांची लाईफस्टाईल, त्यांची कल्चरल प्रॅक्टिस ही खूप डिफरंट असते। ही कम्युनिटी इकॉनॉमिकली, सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड असल्यामुळे त्यांना एज्युकेशन आणि गव्हर्नमेंट जॉबमध्ये रिझर्वेशन दिले जाते। आणि थर्ड कॅटेगरी आहे ओदर बॅकवर्ड क्लासेस म्हणजेच ओबीसी। या कॅटेगरीमध्ये असे लोक येतात जे नाही एससी नाही एसटी आहेत, तरीही त्यांना काही कारणामुळे इकॉनॉमिकल आणि एज्युकेशनल डिसएडव्हान्टेज फेस करावा